नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे रहस्यमयी दुनिया या यूट्यूब चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील एक अतिशय अद्भुत आणि रहस्यमय ठिकाण शनी शिंगणापूर याविषयी. हे असं गाव आहे जिथे घरांना दरवाजे नाहीत तरीही इथे चोरी होत नाही. इथल्या लोकांचा असा विश्वास आहे की स्वतः शनिदेव या गावाचं रक्षण करतात. इथल्या घरांना दरवाजे नसण्यामागचं नेमकं कारण काय? शनिदेव इथे कसे आले? शनी महाराजांना तेल अर्पण करण्यामागचं नेमकं कारण काय आहे? शनिदेवांच्या मंदिरावर छत का नाही? बजरंगबली आणि शनी महाराज यांच्यात नेमकं काय घडलं? हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. चला तर मग जाणून घेऊया शनी शिंगणापूरची संपूर्ण रोमांचक माहिती. महाराष्ट्र राज्यात अहमदनगर पासून सुमारे 35 किलोमीटर आणि शिर्डीपासून सुमारे 65 किलोमीटर अंतरावर असणारं शिंगणापूर हे गाव. शनी शिंगणापूरची पौराणिक कथा अशी आहे की साधारण 350 वर्षांपूर्वी शिंगणापूरमध्ये भयानक पाऊस पडला आणि नदी नाल्यांना पूर आला. त्यावेळी पानस नावाच्या नाल्यामध्ये 5 ते 6 फूट लांबीची एक काळी शिळा वाहत आली आणि ती बोरीच्या झाडाला अडकून बसली. पूर ओसरल्यावर एका मेंढपाळाला ती दिसली. त्याने ती काठीने ढकलली. तेव्हा त्या शिळेतून रक्त वाहू लागलं. तेव्हा मेंढपाळाला कुतूहल वाटलं आणि गावात जाऊन त्याने ती घटना सर्व गावकऱ्यांना सांगितली. त्याच रात्री गाव प्रमुखाच्या स्वप्नात शनिदेव प्रकट झाले आणि म्हणाले, हा नदीमध्ये असलेला काळा पाषाण म्हणजे माझेच प्रतिरूप आहे. मी इथे राहण्यासाठी आलो आहे. मला घेऊन या आणि या गावाच्या मध्यभागी माझी प्राणप्रतिष्ठा करा. यानंतर या गावाची रक्षा करण्याची जबाबदारी माझी राहील. त्यावेळी शनिदेवांनी हे देखील सांगितलं होतं की माझी स्थापना जिथे केली जाईल त्या ठिकाणी छत बांधू नका. गाव प्रमुखाने हे स्वप्न सर्व गावकऱ्यांना सांगितलं. मग सगळ्या गावकऱ्यांनी मिळून वाजत गाजत तो पाषाण गावात आणून त्याची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली. पण मंदिराला छत बांधलं नाही. असं बोललं जातं की शनिदेवांना कुणाचंही छत्र नको आहे. पण तरीही जेव्हा जेव्हा गावकऱ्यांनी या मूर्तीवर छत बनवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा कोणत्या ना कोणत्या कारणाने ते पूर्ण होऊ शकलं नाही. अगदी शनी महाराजांच्या मूर्ती शेजारील लिंबाच्या झाडाची फांदी जरी मूर्तीवर वाढली तरी ती आपोआप करपते. मूर्तीची स्थापना झाल्यापासून या गावाचं नाव शनी शिंगणापूर असं पडलं आणि तेव्हापासून हे गाव शनी महाराजांच्या संरक्षणाखाली आलं. तेव्हापासूनच या गावातील घरांना दरवाजे नाहीत. अगदी आत्ताच्या काळात सुद्धा या गावातील बँका, एटीएम, पोलीस स्टेशन यांना सुद्धा दरवाजे किंवा कुलप लावली जात नाही. अशा प्रकारचं हे जगातलं सगळ्यात दुर्मिळ उदाहरण आहे. लोकांची अशी मान्यता आहे, जर कोणी या गावात चोरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याची दृष्टी जाते. शनी महाराज त्यांना शिक्षा करतात. त्यामुळे इथे कोणीही चोरी करण्याचा प्रयत्न करत नाही. शनी महाराजांच्या मूर्तीवर तेलाचा अभिषेक का केला जातो याची सुद्धा एक कथा सांगितली जाते. एकदा रावणाने सर्व ग्रहांना कैद करून ठेवलं होतं आणि स्वतःच्या पत्रिकेत कोणताही दोष निर्माण होणार नाही अशा स्थानात बसायला लावलं होतं. पण शनिदेवांनी रावणाचा हा आदेश नाकारला आणि त्यामुळे रावणाने त्यांना उलट टांगून ठेवलं होतं. हनुमंत जेव्हा सीतामातेला शोधत लंकेत आले होते तेव्हा रावणाने त्यांना पकडून त्याच्या शेपटीला आग लावली होती. तेव्हा रागात हनुमंतांनी सगळ्या लंकेला आग लावली आणि सगळी लंका उद्ध्वस्त केली होती. त्यावेळी सगळे ग्रह मुक्त झाले, पण शनिदेवांना मात्र उलट बांधलेलं असल्यामुळे सुटता आलं नाही. त्यावेळी हनुमंतांनी स्वतः त्यांना सोडवलं. पण उलट बांधल्यामुळे शनिदेवांना खूप वेदना होत होत्या. ते पाहून हनुमंतांनी त्यांना तेलाने मालिश केली. शनिदेवांना यामुळे खूप आराम मिळाला. तेव्हा शनिदेवांनी प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला की जे भक्त मला तेल अर्पण करतील त्यांना माझ्यापासून कसलाही त्रास होणार नाही. आणि तेव्हापासून शनिदेवांना तेलाने अभिषेक केला जाऊ लागला. याविषयी अजून एक अशी कथा सांगितली जाते की रामसेतूजवळ एकदा हनुमानजी ध्यानस्थ बसले होते. शनिदेव तिथून जात असताना त्यांनी हनुमंतांना पाहिलं आणि हटकलं आणि म्हणाले, मी सूर्यपुत्र शनिदेव आहे. या पृथ्वीवर जे लोक राहतात त्यांच्या जीवनात 7.5च्या रूपाने मी प्रवेश करतो आणि त्यांची संपत्ती, आरोग्य या सगळ्यांची हानी करतो. आता मी तुझ्या शरीरात प्रवेश करणार आहे. हनुमंत म्हणाले, ठीक आहे, पण माझ्या शरीरात फक्त प्रभू राम राहतात. मग तुम्ही कुठे राहणार? शनिदेव म्हणाले, माझ्या प्रकोपापासून मनुष्यच काय, देव आणि दानव सुद्धा वाचू शकत नाहीत. त्यामुळे मी आता तुझ्या शरीरात प्रवेश करून 2.5 वर्ष डोक्यावर
2.5 वर्ष पोटात आणि 2.5 वर्ष पायात राहणार. हनुमानजी हसले आणि ठीक आहे असं म्हणाले. शनी महाराजांनी हनुमानजीच्या डोक्यात प्रवेश केला, ज्यामुळे त्यांचं डोकं खाजवू लागलं. हनुमानजींनी गदेने डोक्यात मारलं. शनिदेवांनी वेदनेने कळवळत विचारलं, "हे काय करताय?" तेव्हा हनुमंतजी म्हणाले, "माझं डोकं मी असंच खाजवतो." मग शनीजींनी त्यांच्या पोटात आणि मग पायात प्रवेश केला. हनुमानजींनी पायावर गदा मारली. तेव्हा शनिदेव वेदनेने कळवळले आणि म्हणाले, "मला माफ करा पवनपुत्र. सर्व लोक मला बाहेर जाण्याची विनवणी करतात, पण आज मी तुम्हाला विनवणी करतो की मला बाहेर जाऊ द्या. मी परत कधीही तुम्हाला त्रास देणार नाही." तेव्हा हनुमंत म्हणाले, "माझ्या भक्तांनाही त्रास देणार नाही, हे वचन द्या, मगच मी तुमची सुटका करेन." शनिदेवांनी तसे वचन दिल्यावर हनुमंतांनी त्यांची सुटका केली. शनिदेव वेदनेने कळवळत बाहेर आले. शनी महाराजांची वेदनेपासून मुक्ती व्हावी म्हणून हनुमंतांनी त्यांना अंगाला लावायला तेल दिले, ज्यामुळे शनिदेवांना आराम मिळाला. तेव्हापासून असं बोललं जातं की शनिदेवांना तेल अर्पण करणाऱ्याचं आयुष्य समृद्ध होतं. त्यांना शनीच्या वक्रदृष्टीचा त्रास होत नाही आणि हनुमंताच्या भक्ताला शनी महाराजांच्या साडेसातीचा त्रास होत नाही. या मंदिरात दर्शनाची वेळ पहाटे 5 पासून सुरू होते, ती रात्री 10 वाजेपर्यंत असते. शनी अमावस्येला इथे प्रचंड गर्दी असते. हा सर्वात महत्त्वाचा दिवस असतो. शनी अमावस्या हा इथला सर्वात मोठा उत्सव आहे. या दिवशी दर्शन केल्याने शनी महाराजांच्या साडेसातीचा त्रास कमी होतो, भाविकांना न्याय मिळतो, नशीब सुधारतं, अशी श्रद्धा आहे. शनी शिंगणापूर हे फक्त एक मंदिर नाही, तर तो आहे श्रद्धेचा, विश्वासाचा आणि भक्तीचा जिवंत अनुभव. दारं, कुलपं नसलेली घरं म्हणजे शनिदेवांवर असलेला प्रचंड विश्वास, अढळ श्रद्धा. येथील लोकांचा विश्वास असा आहे, जो प्रामाणिक आहे त्याचं रक्षण स्वतः शनिदेव करतात आणि जो चुकीचा मार्ग निवडतो त्याला त्याचे परिणाम भोगावेच लागतात. जर तुम्हाला संधी मिळाली तर या अद्भुत ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या. शनिदेवांचा जन्म कसा झाला? शनिदेवांची आई कोण होती? हे जाणून घेण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की पहा. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद. जय शनिदेव.